नमस्कार. काल मी म्हणाल्याप्रमाणे हल्लीच्या पिढीमधलं अफेअर ह्याच्यावर मी बोलते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्या वयामध्ये दुसऱ्या लिंगाच्या म्हणजे पुरुषाला स्त्रीकडे, स्त्रीला पुरुषाकडे, मुलाला मुलीकडे आणि मुलीचा मुलाकडे कल हा होणं हे नॅचरल आहे. पण हल्ली लग्न बोललं की तिथे मात्र त्यांचं लगेच थांबतात. बाकी अफेअर करताना, तोडताना मला तर वाटतं शरीर संबंध ठेवताना सुद्धा त्यांना, लग्नाशिवाय शरीर संबंध ठेवतानाही त्यांना काही लाज वाटत नाही, भीती वाटत नाही, कुठल्या प्रकारचं आपल्यावर बर्डन घेत नाहीत ते लोक. त्या मुलांनाही दोष देता येणार नाही, कारण समाज माध्यमातून इतक्या प्रकारे शृंगारिक गाणी म्हणा, शृंगाराला इतकं महत्त्व दिलं जातं. ते वयही त्यांचं तसं आहे. आई वडील दोघंही कामाला जात असतील किंवा पूर्ण वेळ त्यांच्याकडे लक्ष ठेवू शकत नसतील. आता मुलं शाळेत पण लांब लांब जातात, कॉलेजमध्ये जाताना वेगळे राहतात, उच्च शिक्षणासाठी वेगळ्या ठिकाणी जातात. कुठे कुठे किती लक्ष ठेवता येईल हाही प्रश्न येतो. आणि गर्भनिरोधक वस्तूचा जाहिरात इतक्या सहजतेने असतं आणि अगदी रिझनेबल रेटवर, किफायतशीर किमतीमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे लग्नाशिवाय शरीर संबंध ठेवताना जरासुद्धा त्या पिढीला आपण काही चुकीचं करतो आहे किंवा आपण अयोग्य वागतोय हे वाटत नाही त्यांना. आणि मग पुढे जाऊन त्यांच्याच पूर्ण लाईफमध्ये त्याचा हळूहळू दुष्परिणाम व्हायला लागतो. लग्नाचा विषय काढला की त्यांचा पहिला प्रश्न असतो, मला सेटल व्हायचं आहे. आता सेटलचं डेफिनेशन विचारलं म्हणजे तुमचं सेटलचं नेमकं डेफिनेशन काय आहे असं विचारलं म्हणजे काय तुमची संकल्पना आहे, सेटलची संकल्पना काय, तर त्याच्याबद्दल त्यांचं उत्तर असं व्यवस्थित नसतं. म्हणजे मेहनत करायची, नातं संबंध वाढवायचे, मी जाऊन तिथे किंवा तडजोड करणार, ह्या गोष्टींचं हेच नसतं. फक्त आपल्या डिमांड्स त्या सांगायला दोन्हीकडचे, मुलगा असू दे का मुलगी असू दे, दोघंही तयार असतात. पण मी काय त्याच्यासाठी तडजोड करीन किंवा मी काय करेन हे त्यांच्याकडे त्याच्यावर उत्तर नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफेअर करताना त्यांना काही वाटत नाही, सरळ म्हणतात माझं आणि त्याचे वेवलेन्स मिळून येतात, आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते, आम्ही एन्जॉय करतो कंपनी. जेव्हा ब्रेकअप होतं सरळ सांगतात की माझं आणि त्यांचे वेवलेंथ मिळून नाही येत, आम्हाला पटत नाही, आम्ही मोकळे होतो. पण पुढे जाऊन पुढच्या लॉंग रनपर्यंत हे कितपत योग्य आहे ह्याचा विचार नाही करत. आता निसर्ग शेवटी वय निसर्गाने ठेवलेला आहे. निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला स्त्रीच्या बाबतीत सांगायचं तर 20 ते 30 अगदी सुलभतेने बाळंतपण वगैरे व्यवस्थित होतं. 30 नंतर 40पर्यंत पण ठीक आहे. 40 नंतर प्रत्येकाच्या शरीरात काही ना काही आजार म्हणा असे काय प्रकार होतात आणि मग ते मूल वाढवणं खूप डिफिकल्ट होतं. तर हा विचार हे एवढे शिकलेली आणि अतिशय उच्च शिक्षित लोकांना लक्षात येत नाही का, मनात येत नाही का, हे मला कळत नाही. कारण आपण लोकांनी, उच्च शिक्षित चांगल्या सुसंस्कारी लोकांनी जर आपली पिढी दिली नाही, पुढची चांगली पिढी दिली नाही, तर मग येणारी पिढी कशी असेल हो. आणि जर का लग्न ही संकल्पनाच जर त्या मुलांनी आताच्या ॲक्सेप्ट नाही केली आणि नुसतं स्वैराचार आपल्याला मनात आलं, आज माझी इच्छा झाली आणि आपण एन्जॉय करायचं म्हणून दोघं एकमेकांना भेटलं, स्वतःची इच्छा पूर्ण केली,
ह्याने पुढे जाऊन दोघांनाही मानसिक आणि शारीरिक कौटुंबिक आनंद मिळणार आहे का, हा त्यांनी नको का विचार करायला? आणि हे त्यांना कोण समजावून सांगणार? तुमचं माझं ते ऐकणार आहेत का ही पिढी? आपणच ना त्यांना समजवण्यामध्ये ह्याच्यामध्ये आपणच थोडंसं कमी पडतोय का? विचार करा. तुम्ही माझं ऐकताय ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.